आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी बेबी संजय बर्डे यांची तर स्वीकृत नगरसेवकपदी सचिन सोपान शेटे व ऋषभ नंदकुमार लोढा यांची निवड करण्यात आली आहे. देवळाली प्रवरा नगर परिषदेसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सत्यजित कदम नगराध्यक्षपदी विजय झाले. एकूण 15 नगरसेवक निवडून येत भाजपनं नगर परिषदेतील सत्ता अबाधित राखली. काँग्रेसला 4, शिवसेना व वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी 1 जागेवर समाधान मानावं लागलं. यावेळी उपनगराध्यक्षपदी बेबी बर्डे तर स्वीकृत नगरसेवकपदी सचिन शेटे व ऋषभ लोढा यांची निवड करण्यात आली. विरोधी गटाकडून संतोष चोळके यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र पुरेसे संख्याबळ नसल्यानं ते तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. आज नगर परिषद सभागृहात नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी बोलावलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील, गटनेते तथा नगरसेवक प्रकाश संसारे, अजित चव्हाण, अमोल कदम, सुजाता कदम, सौरभ मुसमाडे, मनीषा कदम, सीमा देटे, सुवर्ण कोठोळे, सिंधुबाई वाळुंज, पुष्पा तांबे, राजेंद्र लोखंडे, वसंत कदम, चंद्रानी गाळे, जयश्री खांदे उपस्थित होते. दरम्यान भाजपनं प्रभाग क्रमांक 6 मधील अनुसूचित जमातीमधून निवडून आलेल्या व दुसऱ्यांदा नगर परिषदेवर निवडून गेलेल्या आदिवासी महिला नगरसेविका बेबी संजय बर्डे यांच्यावर भाजपने विश्वास टाकत उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने भाजपचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. तसेच नगर परिषद निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या भारत शेट्टे व तुषार शेट्टे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पालिकेतील शेट्टे गटाचं प्रतिनिधित्व कायम राहावं यासाठी निवडणूक काळात पडद्याआड राहून संपूर्ण यंत्रणा सांभाळणारे सचिन शेट्टे यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देण्यात आली. प्रभाग क्रमांक 8 मधून इच्छुक असलेले ऋषभ लोढा यांना पक्षानं थांबण्याची सूचना दिल्यानंतरही त्यांनी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलं. लोढा परिवाराचे अनेक वर्षापासून सामाजिक व धार्मिक क्षेत्रात योगदान असून त्यांचे आजोबा गादेवाले काका यांनीही समाजकार्याचा वारसा जोपासलाय. निवडणूक काळात नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिलेला शब्द पाळत लोढा यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देण्यात आली. देवळाली नगर परिषदेची आज पहिली सर्वसाधारण सभा होती. या सभेमध्ये 2 विषय होते. पहिला विषय होता उपाध्यक्ष पदाची निवड आणि दुसरा विषय होता स्वीकृत सदस्यांची निवड. देवळाली प्रवरा नगर परिषद मध्ये भारतीय एकूण 22 जागा आहेत. त्यापैकी 22 पैकी नगराध्यक्षासह 16 जागा एकूण भारतीय जनता पार्टीकडे आहेत. त्यामुळे उपाध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक अर्ज होता सौ बेबी संजय मुसमाडे यांचा, सौ बेबी संजय बर्डे यांचा, आणि दुसरा एक अर्ज होता तो होता संतोष एकनाथ चोळके यांचा. त्यापैकी सौ बेबी संजय बर्डे यांना एकूण 22 पैकी 17 मतं मिळालेली आहेत. त्यामुळे त्या विजयी झाल्या आणि उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. आणि त्याचबरोबर स्वीकृत सदस्यांची संख्या ही तौलानिक संख्याबळाच्या आधारावर ठरते. त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जे गट होता त्यामध्ये 1.45 हे संख्याबळ होतं, तौलानिक संख्याबळ, आणि त्या खालोखाल काँग्रेसचे 0.36 होते. त्यामुळे 1.45 ला पहिला संपूर्ण अंक 1 त्यासाठीची 1 जागा आणि पूर्णांकामध्ये 0.46 भारतीय जनता पार्टी, 0.36 काँग्रेस आणि 0.09 प्रत्येकी वंचित आणि शिवसेना असं संख्याबळ असल्यामुळे 0.45 हा सर्वाधिक मोठा आकडा असल्याने दुसरी ही जागा भारतीय जनता पार्टीकडे गेली. त्याप्रमाणे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे 2 अर्ज दाखल होते, पात्र होते, त्यांची निवड एक सचिन सोपान शेटे आणि दुसरे ऋषभ नंदकुमार लोढा या दोघांची स्वीकृत सदस्यपदी निवड झालेली आहे. पीठासीन अधिकारी म्हणून याचं कामकाज बघत असताना शासनाने जे निर्देश दिलेले आहेत, माननीय जिल्हाधिकारी यांचे जे आदेश आहेत, त्याप्रमाणे ही सगळी प्रक्रिया नियमाप्रमाणे पार पाडण्यात आलेली आहे. उपाध्यक्ष पदाची निवड करत असताना 15 मिनिटाचा कालावधी दिला होता जर कोणाला माघार घ्यायची असेल तर त्यासाठी. परंतु कोणी माघार न घेतल्यामुळे 2 उमेदवारी अर्ज जे दाखल करण्यात आले होते त्या दोन्ही उमेदवारांसाठी मतदान घेण्यात आलं
आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते, भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ 16 असताना शिवसेनेचे एक सदस्य जे आहेत त्यांनीही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मत दिलं. त्यामुळं 17 मतं ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळाली आणि जे दुसरे उमेदवार होते त्यांना 5 मतं मिळाली. आज भारतीय जनता पार्टी देवळी प्रवरा तसेच तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार आदरणीय भाऊ तसेच देवळी प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष दादा यांनी आज माझी सर्वानुमते सुकृत नगर सेवकपदी निवड केली. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. तालुक्याचे माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम, लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमची सुकृत म्हणून निवड झाली. त्याबद्दल भारतीय जनता पार्टी व सर्व कार्यकर्ते नगरसेवक यांचे हार्दिक आभार. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.